आज शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन उत्सव सोहळा पार पडत आहे। त्यामुळे शेगाव येथे लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून कालपासून महाराजांचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे। तर राज्यभरातून जवळपास 700 पेक्षा दिंड्या आणि 3 ते 4 लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत। आज सकाळी 7 वाजता प्रहरची आरती होऊन उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी दिवसभर हा सोहळा संपन्न होणार आहे। भक्तांसाठी हा दिवस अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि चैतन्याचा असतो। या निमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत आहे। तर मंदिर परिसरात धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। अनुरेणूमध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान, माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रकटला योगी महान, गजानना अवलिया अवतरले जगताराया, जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। विदर्भाच्या पंढरीत संत गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिनी हजारोच्या संख्येत भाविकांनी उपस्थित राहून समाधीस्थळी माथा टेकवला। यंदा शेगावमध्ये प्रगट दिन उत्साहाचा मोठा उत्साह दिसून आला। प्रगट दिनानिमित्त आलेले भाविक आणि दिंड्यांमध्ये संत गजाननाचा नामघोष सुरू होता। प्रगट दिनासाठी मागील काही दिवसांपासून शेगावात भाविक दाखल व्हायला सुरुवात झाली होती। शनिवारी रात्रीपासून संतनगरी भाविकांच्या गर्दीने फुलायला लागली होती। यंदा प्रगट दिनाचे औचित्य साधत गजानन महाराज मंदिरात सप्ताहभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र शेगाव। नमस्कार, आम्ही मुंबईवरून आलो। 178वा प्रगट दिन साजरा होतो इथे। आम्ही दरवर्षी येतो आणि सुंदर वाटतं। आमचं इच्छा भरपूर आहे। आम्ही 40 वर्ष इथे शेगावला येतोय। काय साकडं घेतलं आज? नाही, आम्ही साकडं कधीच घालत नाही। त्यांना सगळं माहिती असतं आणि ते करतात। आपण चालत राहायचं पुढे आणि आपण कष्ट करत राहायचं, ते देतात बरोबर। जय गजानन। कुठून आलं? मी पुण्यावरून आली आहे आणि ते महाराजांच्या दर्शनाला दरवर्षीच येतो आम्ही। इथेच राहतो, बाजूलाच गाव आहे आमचं। पण यावेळेस आता मुद्दामून कार्यक्रमासाठी आलो म्हणून इथे दर्शनाला आलो आहे। माझ्या घरी प्रगट दिन असतो दरवर्षी, पण यावर्षी काही कारणानिमित्त झाला नाही, म्हटलं दर्शन करून जावं। कसं वाटलं इथे आलं? खूप छान वाटलं। मंदिराबद्दल काय? मंदिर तर खूप छान आहे, व्यवस्था खूप भारी आहे इथची। सगळीकडे सगळ्यांसाठी सगळी सोय आहे ती केलेली महाराजांच्या भक्तांनी। खूप छान आहे। हां, साकडं घातलं? नाही, साखळं वगैरे का नाही, दर्शनाला आलो एवढंच आहे। ओके। तुम्ही कुठनं आलात? आज प्रगट दिन आहे, काय भावना, कशा पद्धतीला? नमस्कार, मी राज थळपते, कळमनुरी, हिंगोली जिल्हा येथून आलो आहे। प्रगट दिनानिमित्त जी दरवर्षी पैदल पायी वारी असते, त्यानिमित्तानं आम्ही कालपासून निघालो आहे। आज सकाळी इथं 4:30-5 वाजता पोहोचलो आहे आणि फ्रेश होऊन लगेच आम्ही दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो। आता नुकतंच दर्शन झालं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पायवारीचा आनंद घेतलेला आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आमचं येऊन अतिशय व्यवस्थितपणे दर्शन झालेलं आहे, कुठल्याही अडचणीशिवाय। आणि सर्व प्रवासही, रात्रीचा प्रवासही खूप छान झालेला आहे। सगळ्या ठिकाणी रस्त्यामध्ये सेवेकरांनी येणाऱ्या भाविकांसाठी, भक्तांसाठी चहा, पाणी, नाश्ता खूप रात्रभर प्रत्येक ठिकाणी दर अर्धा-1 किलोमीटरवर, 1 किलोमीटरवर, 2 किलोमीटरवर सगळ्या अशा व्यवस्था केलेल्या होत्या। एकूण 30-35-40 किलोमीटर अकोल्यापासूनचा हा प्रवास पैदल, पण खूप सुखात, खूप आनंदात आणि व्यवस्थित झालेला आहे।